नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुझं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता नवरा नवरी घरी येतात. गृहप्रवेश झालेला आहे. आता सगळेजण आत येतात आणि आता जेवणाचा मस्त बेत राणीने आखलेला आहे. राणी सगळ्यांच्यासाठी आता जेवण रेडी ठेवते. आता आनंद म्हणतो की चला चला, सप्तपदी झाल्या, सगळे मानपान झाले, आता नवरा नवरी जेवायला आलेले आहे. तर आता अगदी छान असं डेकोरेशन व्हायला हवं. आता साई म्हणतो की चल आरोही, तेथे तुझी जागा. रमा, अक्षय, आरोही या तिघांना मात्र आता मस्त टेबलवर आता तेथे बसवतात खुर्च्यावर आणि इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. शशिकांत इतका खुश आहे आपल्या या त्रिकोणी कुटुंबाला एकत्र बघून. खूप छान त्याचा चेहरा आता खुललेला आहे. आता ही सर्व तयारी बघून रमा म्हणते की अरे वा, जल्लद तयारी तुम्ही केलेली आहे. तर पण आमच्या तिघांचीच ताट आहेत, तुमची ताट कुठे आहेत असं आता रमा विचारते. अक्षयला सुद्धा तेच विचारायचं असतं. त्यावरती पार्वती आजी म्हणते की अगं रमा, आजच्या दिवशी तुझा मान आहे, तुमचा तिघांचा. मग आता सगळे पुरुष मंडळी बसतील आणि त्यानंतर आम्ही सगळेजणी जेवण एकत्र करूया, त्यामुळे अगदी सावकाश. त्यावरती आता रमा लगेच खुश होत म्हणते की आई आजी, अहो हे तर जुने नियम झाले, हे बघा आता आपण नवीन सुरुवात करतोय. यापुढे मात्र सगळे काही नवीन नियम असतील. आजपासून मात्र सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं. त्यावरती शशिकांत म्हणतो की हे बघ, आता इतके मोठे आपल्याकडे डायनिंग टेबल वगैरे नाही बसायला, सगळे आपण ह्या टेबलवर कसे ऍडजस्ट होणार बरं. त्यावरती आता रमा म्हणते की बाबा हे बघा, जर मन मोठं असेल की सगळं काही सांभाळून घेता येतं. रमाचं आता हे मनाचं मोठेपणा ऐकून सगळेजण आणखीनच खुश होतात आणि रमाचं कौतुक त्यांना वाटतं आणि ती सगळ्यांना म्हणते की मी अरेंज करते. त्यावरती अक्षयचं सुद्धा म्हणणं तेच असतं. अक्षय म्हणतो की हो, मी सुद्धा अरेंज करतो आणि रमा जे काही बोलते ते एकदम बरोबर आहे. आज मुकादमांची पंगत एकत्र बसणार सर्वजण आणि सगळं काही अगदी पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे. त्यावरती आनंद साईकडे बघून खुश होत असतो. साई सुद्धा सगळ्यांना आता हा खरंच बेत खूप आवडतो. त्यामुळे सगळेजण एकत्र जेवायला बसतात, ते पण खाली मस्त पंक्तीने. आणि आता एका बाजूने लेडीज बसलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने पुरुष. अक्षय आणि रमा स्वतः सगळ्यांना वाढत आहे. त्यावरती मयुरी म्हणते की अगं रमा, आत्ताच गृहप्रवेश केला कुठे तू आणि लगेच कामाला लागलीस. त्यावरती पार्वती आजी म्हणते की हो बघ ना, अगं आज तुमच्या मानाचा दिवस आहे, अगोदर तुम्ही जेवायचं तर तुमच्या अगोदर आम्हालाच वाढत बसलात. त्यानंतर आता रमा हे सर्व ऐकून म्हणते की आई आजी, अहो तुम्हीच म्हणालात की हे घर तुझं आहे रमा, तूच आता ते सांभाळायचं आहे. मग काय होतं बरं हे सर्व केल्याने आपल्या सगळ्या माणसांसाठी आणि आपल्या घरासाठी. आणि हे बघा, सर्व काही मानपान आता सोडा आणि जेवा बरं छान असं. रमा खुश होत म्हणते. सगळेजण आता जेवायला सुरुवात करतात. आरोही लगेच म्हणते की आई चल, मी तुला हेल्प करते, म्हणजे सगळ्यांना वाढू लागते. आता रमा म्हणते की ए अगं कशाला, तू बस बरं जेवायला. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की ए बाई, अगं तू शांतपणे बसून जेव ना ग. आता लगेच आरोही हसते आणि म्हणते की आजोबा, आता सगळ्यांना इतकं हसू येत आहे. सोरा तर खूपच हसत आहे. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चला जेवायला सुरुवात करा. आजपर्यंत म्हणजे इतक्या दिवस तुम्ही आमच्यासाठी जे जे काही केलंस ना, खूप काही केलं. आम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न तुम्ही केले, अगदी मन लावून, आणि शेवटी आम्हाला एकत्र आणलं. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काही केलं तर काय फरक पडतो, तुमच्यासाठी इतकं तर आम्ही करू शकतो. त्यामुळे अक्षय आता सगळ्यांना जेवण सुरुवात करायला सांगतात. आणि तेवढ्यात जेवता जेवता आता रमा ही साईला विचारते की दीक्षित काका काकू कुठे आहे. साई म्हणतो की हो हो आलोच, मी त्यांना फोन करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा साई, तू जेव, मी आहे ना, मी बघतो ते काय करतात ते, तू कुणाला काय हवं आहे ते बघ. म्हणून अक्षय आता बाहेर जातो. त्यानंतर आता बाहेर दीक्षित काका आणि काकू बसलेले आहेत. कसलं तरी टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, अगदी टेन्शन मध्ये तेच आहेत. तर आता दीक्षित काका त्या काकूंना म्हणतात की हे बघ, मला उद्या पहाटेच मुंबईला निघावे लागेल, कारण उद्या अण्णासाहेबांची केस मला लढवावीच लागेल. त्यावरती आता दीक्षित काकू म्हणतात की हे बघा, काही झालं तरी तुम्हाला रमाला हे सर्व सांगावं लागेल. त्यानंतर दीक्षित काका म्हणतात की अगं हे बघ, जरा हळूच बोल ना, अण्णांनी मला स्पष्ट ताकीद दिलेली आहे की यातील कोणतीही गोष्ट रमाला कळायला नकोय, पण माझं मन मला खातं ही गोष्ट रमाला कळायला हवी. कारण अण्णासाहेब कोणत्या अडचणीत आहे ते, कारण रमा ट्रस्टी आहे, अण्णासाहेबांची मुलगी आहे, पण तिला हे सर्व कसं सांगायचं तेच मला नाही कळत. तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि म्हणतो की दीक्षित सर. तेव्हा लगेच आता म्हणजे दीक्षित सर घाबरतात. दीक्षित सर अन्यांना असं वाटतं की अक्षय काही ऐकलं तर नसेल ना. आता अक्षय विचारतो की काय झालं दीक्षित सर, तुम्ही असे बाहेर का बसलात आणि कुठल्या विचारात हरवलात आहात. आणि ते काही नाही असं म्हणतात. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, चला ना मग, सगळेजण जेवायला बसलात, पानं घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा चला. तेव्हा आता दीक्षित सर हसतात आणि म्हणतात की हो ना, विसरलंच होतो. आणि चला, अक्षय त्यांना आता आतमध्ये घेऊन जायला निघतात. काकू पुढे होतात
अक्षय आता दीक्षित सरांना काहीतरी टेन्शन आहे हे ओळखतो आणि विचारतो, सर तुम्हाला काही टेन्शन आहे का? आणि तेवढ्यात काही नाही असे म्हणून ते जायला निघतात. परंतु आता जेथे ते बाकावर बसलेले आहेत त्या खुर्चीवर तेथे ती फाईल तशीच असते. अक्षय ती फाईल उचलतो आणि आता दीक्षित सर लगेच अक्षयच्या हातातील ती फाईल घेतात आणि म्हणतात की अरे 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 ही तर ऑफिसची फाईल आहे आणि आज तरी ही फाईल ठेवावी, पण वकिलांना सुट्टी कुठे असते, म्हणून आता मी फाईल ठेवून येतो, तुम्ही व्हा पुढे, आलोच मी असे बोलून दीक्षित सर आता आपली फाईल गाडीमध्ये ठेवायला जातात. परंतु अक्षयला ओळखतं काहीतरी आपल्यापासून ते लपवतात म्हणून. त्यानंतर आता सगळेजण जेवण वगैरे झाल्यानंतर एकत्र गप्पा करतात. आता लगेच सोरा ही रमाला विचारते की काय कसं वाटतं आणि सगळेजण अक्षयला. तेव्हा आता सोरा लगेच खुश होत आदित्यला म्हणते की हे बघ अरे आपण सुद्धा आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली तर परत लग्न करूयात. त्यावरती आदित्य म्हणतो की हो चालेल. त्यानंतर रमा आता गालातल्या गालात खुश होत हसते. शशिकांत म्हणतो की अरे अगोदर एकदा पहिलं तर करा, म्हणून सगळेजण आता खूपच असे हसतात. त्यानंतर आदित्य सोराला म्हणतो की चल आता निघूयात ना आपण. त्यावरती सोरा म्हणते की हो ऍक्च्युली आता आम्ही येतोय, परंतु मी तुम्हाला सगळ्यांना मात्र खूप मिस करणार आहे. म्हणजे आता आम्ही लंडनला चाललो आणि एकदा घरच्यांशी बोलणं झालं तर आम्ही लग्न करणार आहोत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना ते महत्वाचं आहे आणि सोरा थँक्यू बर का, माझ्यासाठी आणि रमासाठी जे काही केलेलं आहेस ना ते खरंच कधीही नाही विसरू शकत. कधीही मदत लागली तर हाक मार, आम्ही तुझ्यासाठी धावत येऊ, हजर असू. त्यावरती सोरा म्हणते की ऑफकोर्स, परंतु मी खरंच सांगते की तुम्हाला सगळ्यांना मी खूप मिस करणार आहे. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अरे मी तर खरंच लंडनला नाही येऊ शकत. त्यावरती आता सोरा म्हणते की असं कसं काका. आता शशिकांत हसतो आणि म्हणतो की माझी बायको बरी झाली आता. सोरा म्हणते की नाही तुम्ही नक्की यायचं. आणि आता आनंद म्हणतो की आम्हाला तुमच्या लग्नामध्ये नक्की बोलवायचं. अक्षय सुद्धा तुम्ही नक्की बोलवायचं, आम्ही नक्की लंडनला येऊच. रमा विचारते की सोरा तू आम्हाला लग्नाला बोलवशील ना. सोरा म्हणते की हो ऑफकोर्स, तुमच्या सगळ्यांच्या शिवाय माझं लग्न कसं होणार बरं, आणि खरंच यायचं, मी वाट बघेल. आणि आदित्य म्हणतो की चला आम्ही निघतो आता. सोरा सुद्धा म्हणते की हो निघतोय. एकमेकांना घट्ट असे मिठी मारून भेटतात. रमा आणि सोरा सुद्धा एकमेकींना भेटतात आणि बाय करत आता ते दोघे तेथून निघून जातात. तेवढ्यात अक्षय मात्र रमाला आपल्या जवळ ओढतो. शशिकांत म्हणतो की काय रे लगेच जवळ येण्याची सुरुवात झाली का तुझी. तर आनंदला खूप हसू येते आणि आता अक्षय म्हणतो तर शशिकांत म्हणतो की अरे आत्ता नाही उद्या, कारण उद्या देवाचं दर्शन झाल्यानंतर तुमचा हनीमून सुरू होणार, तर त्यामुळे थोडंच थांबायचं उद्यापर्यंत. आता अक्षय म्हणतो की बाबा. शशिकांत म्हणतो की एवढा वर्ष थांबलात मग आता थोडं थांबायचं. आणि मयुरी रमाला घेऊन जाते. अक्षयला खूप गालातल्या गालात हसू येत असतं. आनंद सुद्धा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र रमा छान तयार होते, अगदी फ्रेश वगैरे होऊन. आता ती धूप वगैरे आहे तर तो फिरवत असते. सगळ्या अंगणामधून अगदी घरामध्ये धूप फिरवत येत आहे आणि तिला इतकं छान आता सकाळचं वातावरण प्रसन्न वाटत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता म्हणजे रमा छान देवाची पूजा वगैरे करते आणि घंटा नाद करत असते. आता घंटा वाजवते कारण तिला असं वाटतं की सगळेजण उठतील आणि घंट्याच्या आवाजाने मात्र आता आर्था, सीमा हे सगळेजणी उठून येऊन देवाला नमस्कार करतात. आनंद आणि मयुरी सुद्धा छान तयार होऊन बाहेर येतात. ते सुद्धा देवाला नमस्कार करतात आणि रमा आता गणपती बाप्पा मोरया असं खुश होत म्हणते. आणि त्यानंतर आता सगळेजण गणपती बाप्पांची मस्त आरती म्हणतात. छान असा टाळ्या वाजवून आणि घंटा वाजवून आरोही खुश होऊन टाळ्या वाजवत्या आणि आरती झाल्यानंतर सगळेजण आता खुश एका आवाजात गणपती बाप्पा मोरया करतात. रमा सगळ्यांना आरती देते. आता आरती वगैरे घेतल्यानंतर सीमा म्हणते की वा खूपच छान वाटतं. तर मयुरी म्हणते की हो ना, किती दिवसानंतर आपल्या घरामध्ये हे असं प्रसन्न वाटतं. त्यावरती आनंद म्हणतो की हो ना मयुरी, ती एकदम करेक्ट असं बोलली. पण इतके दिवस मात्र त्या ऑफिसच्या क्वार्टर मध्ये राहून इतका वैताग येत होता काय सांगू. आता मात्र घरी आल्यापासून एकदम असं घरी आल्यासारखं वाटतं, खूप छान वाटतं. तेव्हा आता रमा म्हणते की चला आता आरती झालेली आहे आणि आता सगळ्यांच्यासाठी मी नाश्ता बनवते. त्यावरती सीमा म्हणते की हे बघ काही गरज नाही, सगळं काही मी करते, आवरून घे, फक्त प्रसादाचं बघ. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा आई आणि आजी तुम्ही आराम करा, मी सगळं काही करते. त्यावरती सीमा म्हणते की अगं बाळा रमा तू काय काय करणार आहेत बरं. तेव्हा आता रमा म्हणते की आई प्लीज आज मला करून द्या ना प्लीज. त्यावरती आता आनंद लगेच म्हणतो की आई अगं मला प्रसादावरून आठवलं की आपल्याला देवदर्शनाला जायचं होतं, तोपर्यंत मी गाडीची व्यवस्था करून येतो आणि मयुरी तू जा बरं ड्रायव्हरला बोलावून घेऊन ये. मयुरी म्हणते की हो आलेच मी, आई येते. तर सीमा म्हणते की रमाला चल आता येऊ का मी. आरोही आणि आर्था सुद्धा रूम मध्ये निघून जातात, पार्वती आजी सुद्धा. तेव्हा आता रमा आपल्या गळ्यातील मंगळसूत्र आहे तर त्याकडे बघत असते, त्याचं दर्शन वगैरे घेते आणि आता गालातल्या गालात ती हसत असते. तेव्हा आता तिला ते अक्षयने जेव्हा मंगळसूत्र घातलेले आहे ते क्षण आठवतात. त्यावेळेस आता अक्षय म्हणलेला असतो की ते फक्त जुनं मंगळसूत्र नाही तर रमा अक्षयचं मंगळसूत्र म्हणजे आमची ओळख आहे आणि ह्या मंगळसूत्राला पडलेली ही गाठ आहे तर ती आमच्यातील दुरावेची साक्ष आहे.
एवढंच खरं आहे की गाठच मात्र आम्हाला दोघांना एकत्र बांधून ठेवेल। तेव्हा आता रमा अक्षयला म्हणलेली असते की असं म्हणतात की मंगळसूत्राला गाठ नसावी म्हणून, परंतु ही गाठ मात्र आपल्याला कायम हेच सांगत राहील की आपल्याला इथून पुढे कधीही वेगळं नाही व्हायचं, तुटायचं नाही, एकमेकांपासून साथ सोडत कुठेही जायचं नाही। म्हणून रमाला आता हे सर्व आठवत ती गालातल्या गालात हसत असते। मात्र रमा गालातल्या गालात खूप हसत असते, तिला खूप हसू येतं आणि खुश होते आणि सारखं त्या मंगळसूत्राकडे पाहत असते। आणि तेवढ्यात अक्षय तिच्या मागून येतो आणि तिला घट्ट मिठी मारत तिचे डोळे आपल्या हाताने बंद करतो। त्यावरती रमा म्हणते की काय अहो कोणीतरी बघेल ना। त्यावरती अक्षय म्हणतो की का असं करतेस ग, याला काही अर्थ आहे का। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं काय हे असं थोडंसं लाजणं वगैरे काही आहे की नाही, ईश्य वगैरे, अगं नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे थोडंसं लाज व्यवस्थित काही असं आहे की नाही, सगळं काही नवीन लग्नाचे मत अगदी वाया घालते। तेव्हा आता रमा म्हणते की अहो हे बघा लक्षात घ्या, काल आपण नाही भेटलो, अगोदरपासून आपण एकमेकांना ओळखतो, बघा हे लग्न नवीन असेल परंतु आपण एकमेकांसाठी जुनेच आहोत, एकमेकांना अगोदरपासून आपण ओळखतो। ती तुमची दोन वेण्यावाली आणि तुम्ही माझे अगदी मिरचीचा ठेचाच आहात। आपण जरी वेगळं आहोत परंतु लग्नही आपलं वेगळं झालेलं आहे, नवीन आपण नाही वेगळो, आपण कायमच एकत्र राहणार आहोत। आणि हे बघा तुम्ही कितीही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा परंतु हे सरप्राईज नाही, सगळं काही सरप्राईज नाही, जुनं आहे। तेव्हा आता अक्षय आणि रमा दोघंही एकमेकांकडे बघून हसतात। त्यानंतर आता रमा ही किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर त्यासाठी मात्र अक्षयने एका वाटीवर अगदी वाटीवर ताट ठेवलेला आहे आणि त्या ताटामध्ये आता छान असं डेकोरेशन करून फुलांच्या पाकळ्या वगैरे सजून गुलाबाचं फूल तिच्यासाठी ठेवलेलं आहे। रमा ते गुलाबाचं फूल उचलते आणि खुश होत ते गुलाबाच्या फुलाला जवळ घेऊन आता अगदी ती कुरवाळत असते। तिला खूप छान वाटतं, खूप आनंद होतो आणि तेवढ्यात अक्षय तिच्या मागून येतो। ती अगदी तिच्या अंगावरून हात फिरवत म्हणतो की काय रमा कसं वाटलं सरप्राईज। रमा ही त्याच्याकडे बघतच असते, लाजत असते। आता मात्र तो अगदी रमाला जवळ घेतो आणि रमाला जवळ घेत म्हणतो की होय हे बघ आपल्यातील मात्र रोमांस आहे ना, तो कधीही कमी नाही होणार। तेव्हा आता रमा ही अक्षयला विचारते की हे सगळं तुम्ही केलं। वरती खुश होत अक्षय म्हणतो की हो अर्थातच, काही ओठून हे सर्व मी तुझ्यासाठी केले। तेव्हा आता रमा विचारते की काय इतक्या लवकर उठलात ते पण माझ्यासाठी। आता अक्षय म्हणतो की हो। आता मात्र रमा ही खूप लाजते आणि अक्षयकडे बघून हसत असते। रमासाठी मात्र त्याने आणखीन काहीतरी सरप्राईज ठेवलेला आहे। अक्षय त्याकडे बघतो, पुन्हा रमाकडे बघत तो हसून विचारतो की असा कुठे नियम आहे की बायकोने सगळं काही नवऱ्यासाठी करायचं असतं। हे बघ तो आपला बघण्याचा जो कार्यक्रम झालेला आहे ना, त्यात मी तुला प्रॉमिस केले होते, मला सगळं काही येतं आणि शेवटी मी करणार आहेच। आता रमा ही खुश होत अक्षयकडे बघून हसते आणि अक्षय मात्र अगदी रमाकडे बघून दोघेही रोमॅन्टिक होतात। आणि आता मात्र अक्षयने रमासाठी अगदी छान असा उपमा बनवलेला आहे आणि तो चमचा वगैरे घेतो आणि आपल्या हाताने मात्र तो रमाला एक घास भरवतो, गरम गरम असतो आणि अगदी फुंकर मारत तो रमाला भरवत असतो। रमा खुश होत त्याच्याकडे पाहत असते, तिला सुद्धा खूप छान वाटतं आणि ती सुद्धा अक्षयच्या हाताने मात्र आता उपमा खात असते। दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि रोमॅन्टिक क्षण त्यांचे अगदी एकमेकांबरोबर ते घालवत असतात। दोघांनाही आता इतका हसू येत आहे, चेहऱ्यावर एक असा वेगळाच आनंद दिसत आहे। आता रमा सुद्धा अक्षयच्या हातातील चमचा घेते आणि आपल्या हाताने त्याला भरवायला जाते। अक्षय अगदी तोंड आ करून उभा असतो, तो सुद्धा आता रमाचा हात धरतो आणि रमाच्या हाताला धरून मात्र अगदी मस्त खातो। रमा खूप लाजत असते आणि ईश्व म्हणून अगदी खाली बघत असते। त्यानंतर आता उपमा खाल्ल्यानंतर आता अक्षयने चहा सुद्धा बनवलेला आहे आणि तो सुद्धा अगदी कप बशीमध्ये ओतून ठेवलेला आहे आणि आता अक्षय तो बशीमध्ये ओततो आणि तो चहा मात्र आता एक घोट आपल्या म्हणजे स्वतः पितो आणि स्वतः पिल्यानंतर आता तोच उष्टा चहा आहे तर तो रमाला त्याच अगदी जेथून तो पिलेला आहे बशीच्या अगदी त्या तोंडाने, तर तेथूनच रमाला सुद्धा पाजतो। रमा खुश होत आता अक्षयच्या हाताने तो चहा पित असते। ती चहा पिता पिता ती अक्षयकडे एकसारखी पाहत आहे। दोघांनाही खूप छान वाटतं, इतक्या दिवसातून आता हे दोघं एकत्र आलेले आहे त्यामुळे आपल्यातील प्रेम वाढवण्यासाठी हे सर्व त्यांचं सुरू आहे आणि दोघांनाही खूप छान असं एक वेगळाच अनुभव आहे। मग फक्त गालातल्या गालात अगदी अक्षयकडे बघून हसत असते, तर दोघांचा मस्त असा रोमॅन्टिकपणा सुरू असतो। त्यानंतर आता इकडे सगळं काही झाल्यानंतर साई आणि माई ह्या बॅग वगैरे भरतात आणि आता त्यातनं तेथून सगळं काही सोडून जायचं असतं आपल्या गावाला। साई आपली बॅग घेतो आणि माईजवळ येतो आणि म्हणतो की चल आता निघायचं आपल्याला। त्यावरती माई त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की अरे पोट्या, एक गोष्ट सांग बरं, तू सगळा विचार केलेला आहे ना, इथून जाण्या अगोदर तू परत एकदा विचार कर आणि मला एक गोष्ट सांग बरं, तू रमाशिवाय आणि अण्णासाहेबांशिवाय राहू शकशील का?
त्यावरती आता साई म्हणतो की नाही, पण हे बघ अगं माई, आपला अगोदरच या सगळ्या विषयावर निर्णय झालेला आहे, त्यामुळे मात्र आता आपण येथून जात आहोत. आता माई म्हणते की अरे तू असं एकटा दिवस किती दिवस राहणार आहे, येथे राहिल्यानंतर तुझं काम हे अगदी मन रमेल, खूप छान तुला वाटेल आणि तू कशाला सोडून जाण्याचा अगदी विचार करत आहे बरं. त्यामुळे आता काही झालं तरी शेवटी आपण इथून जायला नकोय. त्यावरती आता तिथे अक्षय येतो. अक्षय आता साईला विचारतो की काय रे साई, हे सर्व काय आहे आणि काय कसला विचार तू केलास. मात्र साई काही बोलत नाही. साई मात्र आता माईंना बाहेर जायला सांगतो की माई तू पुढे हो, मी आलोच, असे बोलून आता माई ही बाहेर जाते. आता अक्षय त्यांच्या बॅग वगैरे बघतो आणि विचारतो की हे सर्व काय आहे. आणि साई मात्र आता अक्षयच्या हातामध्ये एक लेटर देतो आणि म्हणतो की खरं तर हे बघ अक्षय, हे लेटर मला अण्णासाहेबांना द्यायचं होतं. अण्णासाहेब इथे नाही आणि ते कुठल्या तरी कामामध्ये बिझी आहेत खूप, आणि रमाला देण्याची माझ्यामध्ये हिंमत नव्हती, म्हणून हे लेटर मी तुला देत आहे. आणि हे बघ अक्षय, मला एकदा मन मोकळेपणाने तुझ्याशी बोलायचं होतं. तर खरंच मला बोलायचं होतं, पण तुम्ही आशा करेल की तू मात्र अगदी समजून घेशील, गैरसमज वगैरे नाही करणार तर. आणि आता अक्षय काही बोलत नाही. तर आता साई सांगायला सुरुवात करतो की हे बघ अक्षय, माझं रमावर खरंच खरंच खूप प्रेम आहे आणि हे बघ ते प्रेम मात्र आयुष्यभर राहील. मला नाही वाटत की मी कधीही त्यांना विसरू शकेल म्हणून. आणि हे बघ जर मी इथे राहिलो तर खरंच मला खूप त्रास होईल, त्यामुळे मी इथे नाही राहू शकत, रमाच्या समोर तर नाहीच राहू शकत. आता इथे राहिल्यानंतर मला सारखं सारखं तेच आठवत राहील. त्यापेक्षा मात्र मी एक असा निर्णय घेतलेला आहे की मी कायमचं हे सगळं सोडून जात आहे. हे पण कदाचित तुला माझा राग येत असेल, परंतु तरी सुद्धा मी ठरवलं होतं की एकदा मी माझ्या मनातील सगळं काही तुला सांगणार आहे. माझं मन मोकळं करण्यासाठी मी सगळं काही तुला सांगण्याचं ठरवलं होतं आणि आज मी तुला ते सगळं काही सांगत आहे. त्यामुळे हे पण अक्षय, तू वेगळा गैरसमज करून घेऊ नकोस. जे झाले ते झाले. मी सुद्धा तुझ्याशी जे काही वागलो असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि खरंच सॉरी जर तुला माझ्यामुळे काही दुखावलं गेलं असेल. आणि खरंच तू यापुढे रमाची काळजी घे आणि रमाला कोणताही असं दुःख वगैरे देऊ नकोस, तिला आनंदात ठेव, कारण आता खरंच माझं रमावर खूप प्रेम होतं आणि एक मित्र म्हणून ते प्रेम कायम राहील. तू प्लीज असं रमाला कोणताही दुरावा वगैरे देऊ नको आणि त्याची खरंच उणीव भासून देऊ नकोस. रमावर इतकं प्रेम कर. नशिबाने तुम्ही परत एकत्र आलेला आहात. रमाचा अगदी हात कधीही सोडू नकोस. तिला कधीही अगदी असं वाईट साईट बोलून तिला मन तिचं दुखू नको. म्हणून आता साई आपल्या मनातील सगळं काही आता अक्षयला सांगत आहे आणि अक्षय शांतपणे आता हे सगळं काही तो ऐकून घेत आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, काही हरकत नाही. तू सगळं काही तुझ्या मनातील सांगून शेवटी मोकळा झालेला आहेस, त्यामुळे हे बघ तुला आता बरं वाटतं ना, मग काही हरकत नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि तो लेटर मात्र तो अगदी साईला पुन्हा दाखवतो आणि म्हणतो की हे लेटर तू माझ्या हातामध्ये दिलं, पण माझ्या हातामध्ये देऊन त्याचा काही उपयोग नाही होणार. आणि हे बघ, मी फक्त तिथे काम करत आहेत, मी फक्त तिथे एम्प्लॉई आहे, त्यामुळे मी काय करणार आहे तू सांग. हे लेटर तू माझ्याकडे दिलं बरं. हे बघ, रमा जरी माझी बायको असली तरी सुद्धा त्या अगोदर ती माझी एक बॉस आहे, याचा विचार करायला हवा. आणि हे बघा साई सर, तुम्ही सुद्धा बॉसच आहात, त्यामुळे हे लेटर अगदी मला देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. आणि हे बघ, आता मात्र हे लेटर तू माझ्याकडे दिले आणि मग तसाच एक मित्र म्हणून मात्र आता तू जे काही बोललेला आहेस तर ते माझ्याबरोबर जे बोललात ते सगळं काही रमाबरोबर बोल, म्हणजे तुला नक्की बरं वाटेल. त्यावरती आता साई म्हणतो की नाही अरे अक्षय, हे बघ, मी तुला तुझ्याकडे ते लेटर का दिलं, कारण जे काही आहे ते मला खरंच कधीही नाही जमणार. आणि कधी कधी मात्र काही लोकांना काही न सांगता त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेलं हेच बरं असतं. आणि तोच निर्णय मी आज स्वतः घेतलेला आहे आणि मी रमाला सोडून कायमचा येथून निघून जात आहे. आणि हे बघ एनिवे अक्षय, आता तुम्ही देवदर्शनाला तर जातानच आणि त्याच वेळेस मात्र तू हे सगळं काही आहे तर ते रमाला दे. कदाचित मात्र त्या अगोदरच आम्ही येथून कायमचं निघून गेलेलं असू, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस. आता अक्षय आता सध्या काही बोलत नाही, कारण साई इथून कायमचं जात आहे हे फक्त अक्षय ऐकून घेतो. आणि अक्षय आता रमाला सगळं काही सांगून आता जे काही करायचं आहे ते करतो. आता तो साई समोर काही बोलत नाही. आणि शेवटी मात्र हा भाग येथे संपतो. आता मात्र हा भाग येथे संपल्यानंतर अक्षय रमाला सर्व काही सांगतो आणि ज्या गाडीतून मात्र आता साई आणि आता हा माई जात आहे तर त्या गाडीच्या समोरच अक्षय आणि रमा येऊन उभे राहतात आणि त्या गाडीला आडवे होऊन शेवटी ते त्यांना थांबवतात. साई गाडीच्या खाली उतरतो. रमा ही साईला म्हणते की आपलं लग्न नाही झालं म्हणून काय झालं, तुम्ही लगेच मला सोडून चाललात का. आणि साई, हे सर्व काय चाललं तुमचं, साई हे सर्व करणं गरजेचं आहे का. त्यावरती साई म्हणतो की रमा, हे बघा, मी नेहमी मला एक मित्र म्हणून बघितले आणि माझ्यासाठी मात्र हे नातं आहे तर ते एका मैत्रीच्या पलीकडचं होतं. हे बघा, मी तुम्हाला कितीही जरी म्हणालो ना आपण एकमेकांचे मित्र आहोत, पण हे सुद्धा तितकंच खरं आहे. माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे
आणि जर ती भावना ठेवून मी इथे राहिलं असतो तर आणि तुम्हाला दोघांना मात्र हे सगळं काही खूप अवघड गेलं असतं. आता साई जेव्हा म्हणतो ना की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर आता अक्षयला थोडंसं अवघड फील होतं आणि साई म्हणतो की हे बघा, इथून मी कायमचं निघून जातोय, यातच सगळ्यांचं भलं आहे. आणि रमा आता अक्षय साईकडे बघत असतात. दोघे आता साई जे काही बोलत आहे त्याचं ऐकून घेतात आणि माई मात्र आता ही रमाकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो, आता रमा मात्र जो काही निर्णय घेणार आहे, कारण साई आणि माई या दोघांना परत ती आता जाऊन देईल का, हे बघण्यासाठी मात्र आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.